GRPD फॉर्म्युला म्हणजे काय त्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये माहिती घेतली. शेअर्सची निवड करण्यासाठी GRPD फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. GRPD फॉर्म्युलामध्ये पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आहे ग्रोथ. यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इन्व्हेस्टिंगचे प्रकार समजून घेतले पाहिजेत. ग्रोथ इन्व्हेस्टिंग आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हे गुंतवणुकीचे लोकप्रिय दोन प्रकार आहेत. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये गुंतवणूकदार कंपनीच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला म्हणजेच स्वस्तात शेअर्स खरेदी करतात. ज्या वेळेला शेअर त्याच्या योग्य किमतीला येईल त्यावेळेला त्यातून प्रॉफिट बुक करतात. दुसरा आणि भारतातल्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय उपयोगाचा प्रकार म्हणजे ग्रोथ इन्व्हेस्टिंग. ग्रोथ इन्व्हेस्टिंगमध्ये गुंतवणूकदार ज्या कंपन्यांचा व्यवसाय वाढतोय त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवतात. ग्रोथ इन्व्हेस्टिंगमध्ये गुंतवणूकदार स्वस्त व्हॅल्युएशनला शेअर्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. रिझनेबल व्हॅल्युएशनला शेअर खरेदी करून जोपर्यंत कंपनीचा व्यवसाय वाढतोय तोपर्यंत गुंतवणूकदार शेअर्स होल्ड करतात. एकदा कंपनीच्या व्यवसायातली वाढ कमी झाली की मग त्यातून प्रॉफिट बुक केला जातो. भारतासारख्या डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये ग्रोथ इन्व्हेस्टिंग केलं तर आपल्याला जास्त रिटर्न मिळू शकतो. कधी कधी आपल्याला ग्रोथ स्टॉक्समध्ये व्हॅल्यू बाईंग करण्याची संधी देखील मिळू शकते. पण ग्रोथ स्टॉक कोणते आहेत आणि ते कसे शोधायचे ते आता समजून घेऊया. ज्यांना शेअर्समध्ये लॉंग टर्मसाठी ग्रोथ करायची आहे त्यांच्यासाठी कंपनीच्या रेव्हेन्यू आणि प्रॉफिटमध्ये ग्रोथ होणं किती महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. पहिला आपला स्टॉक आहे फिनोटेक्स केमिकल्स. इथं मी नॉर्मली screener.in वापरतो. बाकी पण बऱ्याच वेबसाईट आहेत पण ही सिम्पल असल्यामुळे ही वेबसाईट मी वापरतो. त्याच्यामध्ये आपण जर सर्च केलं तर फिनोटेक्स केमिकल लिमिटेड ही या कंपनीचं नाव टाकलं तर मागच्या 10 वर्षापूर्वी हा स्टॉक होता साधारण 2 रुपयाला. आत्ता तो स्टॉक आहे 365 रुपयाला. म्हणजे साधारण याच्यामध्ये जर आपण बघितलं 10 वर्षात कंपनीच्या प्राइसमध्ये ग्रोथ झाली आहे साधारण 180 पट हा शेअर वाढलाय. आता ह्याच्यावर जर आपण गेलो प्रॉफिट अँड लॉसवर तर 10 वर्षापूर्वी कंपनीचा प्रॉफिट होता 6 कोटी जो आता झाला 106 कोटी. म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर 18 पट आपण ह्याला म्हणू शकतो. 18 पट 108 होतं. अप्रॉक्सिमेटली 18x प्रॉफिटची ग्रोथ झाली आहे कंपनीच्या. दुसरा आपला स्टॉक आहे KEI इंडस्ट्रीज. KEI इंडस्ट्रीजचा स्टॉक होता 9 रुपयाला डिसेंबर 13 मध्ये. आता हा स्टॉक आहे 3032 रुपयाला. म्हणजे साधारण 900 आणि 330 पट याच्यामध्ये प्राइस ग्रोथ झालेली आहे. याची त्याच पिरियडमध्ये जर आपण प्रॉफिट ग्रोथ बघितली तर किती आपण बघूया 24 कोटी होती जी आता झाली आहे 528 कोटीचा प्रॉफिट कंपनीने पोस्ट केला. म्हणजे साधारण 20 आणि साधारण 22 पट कंपनीचा प्रॉफिट वाढलाय. तसंच अजून एक स्टॉक आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक. ओलेक्ट्राचा स्टॉक होता 10 वर्षापूर्वी साधारण 10 रुपयाला अप्रॉक्सिमेटली आणि हा आता आहे 1233 रुपयाला. म्हणजे साधारण अप्रॉक्सिमेटली 123 पट याची प्राइस वाढली आहे. आता ह्याचा प्रॉफिट किती वाढला ते बघूया आपण. 2 कोटीचा प्रॉफिट होता 10 वर्षापूर्वी जो आता झालाय 79 कोटी. म्हणजे साधारण 40 पट कंपनीचा प्रॉफिट वाढलाय. आता हे झाले ज्या स्टॉक्सनी चांगला रिटर्न दिलाय ते 3 उदाहरणं आपण घेतले. आता ज्या स्टॉक्समध्ये काहीच रिटर्न मिळाला नाहीये 10 वर्ष गेले आणि काहीच रिटर्न मिळाला नाही असे स्टॉक्स तर युको बँक 10 वर्षापूर्वी शेअर प्राइस होती 75 रुपये. आता आहे साधारण 40 रुपये. म्हणजे हा स्टॉक आलाय खाली -40% करू आपण याला. त्याच्यानंतर या स्टॉक कंपनीच्या प्रॉफिटमध्ये किती वाढ झाली 1100 कोटीचा प्रॉफिट होता जो आता झालाय 1800 कोटी. म्हणजे साधारण 60% याच्यामध्ये वाढ झाली आहे किंवा याला आपण 1.6x टाकूया. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे झी एंटरटेनमेंट. 10 वर्षापूर्वी याची प्राइस होती 280 रुपये. आज याची प्राइस आहे 270 रुपये. म्हणजे याच्यामध्ये ग्रोथ झाली आहे 0 टाकू आपण. आणि कंपनीच्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ झाली आहे 591 कोटी होता हा मायनस झालाय. म्हणजे आता ह्याला काय टाकायचं आपण ग्रोथ. ऍक्च्युली प्रॉफिटमध्ये असणारी कंपनी लॉसमध्ये गेली म्हणजे ह्याला आपण 0 टाकू. काहीच ग्रोथ झालेली नाही. इनफॅक्ट डी ग्रोथ झाली आहे पण ठीक आहे. कॅस्ट्रॉल इंडिया पुढचा स्टॉक
10 वर्षात स्टॉक प्राइस काय वाढली बघूया आपण. 150 होता तो 140 झालाय, म्हणजे याच्यामध्ये साधारण -10%. 10 वर्ष गेले आणि प्राइस अजूनही 10 वर्षापूर्वीच्या प्राइसच्या अजूनही खालीच आहे. आणि प्रॉफिट ग्रोथचा विचार केला तर 481 होता, तो आता झालाय साधारण 816, म्हणजे 2x प्रॉफिट ग्रोथ झाली. तर याच्यातून आपल्या काय लक्षात येतंय, आपल्याला आउटपुट हा पाहिजे. आपण आज एखाद्या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करतोय, आता हे सगळं जे आपण चर्चा करतोय ही प्युअरली लॉंग टर्म साठी जे आपण शेअर्स घेणार आहे त्यांच्यासाठी आहे. बाकी स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग वगैरे हा विषय वेगळा आहे, ते आपण पुढच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये वगैरे कव्हर करू. पण ज्या एक आपला लॉंग टर्मचा पण एक पोर्टफोलिओ असला पाहिजे, आणि ऍक्च्युली पैसे लॉंग टर्म मध्येच मिळतात. तर त्या पोर्टफोलिओमध्ये जर आपल्याला कुठला स्टॉक घ्यायचा आहे, तर एक आपल्याला लक्षात येतं की कंपनीच्या प्रॉफिट मध्ये जर ग्रोथ झाली तर आणि तरच कंपनीच्या शेअर प्राइस मध्ये ग्रोथ होणार आहे. हे 3 उदाहरण आपण बघितले, यांची प्रॉफिट ग्रोथ काहीच झाली नाही, म्हणजे ऑलमोस्ट नथिंग आहे. त्यामुळे त्यांच्या शेअर प्राइस मध्ये काही ग्रोथ नाहीये. या कंपन्यांचा प्रॉफिट 20 पट 40 पट असा वाढलाय, म्हणून त्यांच्या शेअर प्राइस 180 पट 330 पट 123 पट, म्हणजे 10 वर्षात 100-200 पट, म्हणजे खूपच चांगला रिटर्न आहे. आपल्याला 10 वर्षात किती रिटर्न पाहिजे, आपली अपेक्षा काय आहे, शेअर प्राइस ऍटलिस्ट 5-6 पट तरी वाढली पाहिजे. म्हणजे 15-16% जरी आपल्याला रिटर्न मिळाला तरी 10 वर्षात 5 पट आपल्याला ग्रोथ पाहिजे कमीत कमी शेअर प्राइस मध्ये. आता ती जर आपल्याला ग्रोथ पाहिजे असेल तर कंपनीचा प्रॉफिट जर 5-6 पट वाढला किंवा ऍटलिस्ट काहीतरी त्याच्यामध्ये ग्रोथ झाली पुढच्या 10 वर्षात, तर आणि तरच शेअरची प्राइस वाढू शकते. याच्यातून आपल्याला हे कन्क्लुजन काढायचे. तर हे सगळे आकडेवारी समोर हे विथ प्रूफ आपण सगळं डिस्कशन केलंय. जे हिस्टॉरिकल काय झालंय त्याच्यातूनच, हिस्टॉरिकल डेटावरूनच आपल्याला फ्युचर प्रेडिक्शन करता येतं. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्यांचा प्रॉफिट मध्ये ग्रोथ होणार आहे किंवा ज्यांनी आधी ग्रोथ डेमॉन्स्ट्रेट केली आहे त्याच कंपन्यांमध्ये इन फ्युचर ग्रोथ होऊ शकते. आता लगेच आपल्याला फिनोटेक्स केमिकल्स किंवा KEI वगैरे असे शेअर्स आता घ्यायचे नाही, हे आपण फक्त स्टडी पर्पज साठी करतोय. सांगण्याचा हेतू असाच आहे की हा आहे की कंपनीच्या प्रॉफिट मध्ये ग्रोथ होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे शेअर होल्डरसाठी, लॉंग टर्म शेअर होल्डरसाठी कंपनीच्या प्रॉफिट मध्ये ग्रोथ होणं हा त्याचा ग्रोथ म्हणजे ऑक्सिजन आहे त्याच्यासाठी. आता फक्त ग्रोथ आपल्याला नकोय, तर ग्रोथ मध्ये काय की क्वालिटी पण महत्वाची आहे. ग्रोथ झाली, उदाहरणार्थ समजा एक कंपनीचं आपण एक उदाहरण घेऊया. कंपनी A कंपनी आहे आणि दुसरी B कंपनी आहे. आता ह्याचं समजा आपण मागच्या काही वर्षांचे मी प्रॉफिट तुम्हाला सांगतो या कंपन्यांचे. इयर आहे समजा मागच्या, आपण कधीपासून चालू करूया, 2014, त्याच्यानंतर 2015, पहिल्या कंपनीचा 2014 मध्ये प्रॉफिट होता 100 कोटी. त्याच्यानंतर तो झाला 140 कोटी. त्याच्यानंतर तो झाला 180 कोटी. त्याच्यानंतर तो झाला 110 कोटी. त्याच्यानंतर तो झाला 220. त्याच्यानंतर झाला 300. त्याच्यानंतर खाली आला 240 पर्यंत. परत झाला तो 390, 440 आणि 500. हा झाला कंपनी 1चा प्रॉफिटचा डेटा. आपण हायलाइट करू म्हणजे मग लक्षात येईल. आणि कंपनी B आहे 100 कोटी. त्याच्यानंतर 130 कोटी, 180, 225, त्याच्यानंतर 320, 310, 390, 420, 470 आणि 500. दोघांचाही प्रॉफिट ग्रोथ आहे तो 100 पासून 500 पर्यंत झालाय, म्हणजे 5 पट मागच्या 10 वर्षात कंपनीचा प्रॉफिट वाढलाय. आता याच्यामध्ये काय आहे की जो ट्रेंड आहे तो फार महत्वाचा आहे. फ्लक्च्युएशन
किती होत आहेत, तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं 100चा 140 झाला, 180 झाला, मध्येच 110 झाला, मग 220 झाला, मग एकदम वाढला, असं करत करत हा फ्लक्च्युएशन ह्याच्यामध्ये खूप आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे की स्टेडी आहे, दरवर्षी थोडा 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 वाढतोय. इनफॅक्ट मी असं म्हणतोय की इथं हा प्रॉफिट समजा 310चा 330 झाला असता, 360, 380 आणि 400 जरी झाला असता, म्हणजे कंपनी ए पेक्षा कंपनी बी चा प्रॉफिट ग्रोथ कमी जरी झाला तरी पण आपल्याला चालेल. पण ह्याच्यामध्ये विषय काय की स्टेडीनेस पाहिजे, तर फ्लक्च्युएशन जास्त नको आहे. तर आपल्याला ग्रोथही पाहिजे आणि चांगली ग्रोथ पाहिजे. तर ही जी कंपनी ए ची जी ग्रोथ आहे ती बॅड क्वालिटी आहे आणि कंपनी ए ची जी ग्रोथ आहे ती हाय क्वालिटी आहे. तर आपल्याला अशी हाय क्वालिटी ग्रोथ असणारी कंपनी पाहिजे. अशा कंपन्या मिळतात. आता आपण एक मागच्या वर्षी आरके फोर्ज नावाचा एक स्टॉक कव्हर केला होता. त्याचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मी दाखवतो. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सेल्स जे होते 405, 434, 754, 908, 921 असं करत करत एक वर्ष मार्च 2020 मध्ये याच्यामध्ये एक वर्ष डिग्रोथ झाली आणि मग त्याच्यानंतर परत ग्रोथ झाली. तर ऍटलिस्ट सेल्स मध्ये तरी याच्यामध्ये कन्सिस्टन्सी होती. नेट प्रॉफिट मध्ये मध्ये फ्लक्च्युएशन होते. इथं एक वर्ष हे झालं, परत इथं कोविडच्या आसपास एक वर्ष हे झालं होतं. तर आता ही कंपनी रेव्हेन्यू वाईज जर बघितली तर गुड क्वालिटी आहे, नेट प्रॉफिट वाईज बघितली तर क्वालिटी चांगली नाहीये. दुसरं उदाहरण आपण बघूया, टाटा एल्क्सी. टाटा एल्क्सीचं जर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये 514, 605, 782, 772, 849, 1075, 1237, 1386, 1597, 16, 10, 18, 26, 24, 71, 31, 45, 33, 88. म्हणजे सेल्स मध्ये एकही वर्ष असं नाही ज्याच्यामध्ये डिग्रोथ झाली. नेट प्रॉफिट मध्ये 34 21 झाला, त्याच्यानंतर मग इथं थोडंसं एक 290चं 256 झाला आणि मग स्टेडीली वाढतोय. तर अशा या हाय क्वालिटी कंपनीज आहेत. ऍटलिस्ट सेल्स मध्ये जरी कन्सिस्टन्सी असेल तरी आपल्याला चालेल, प्रॉफिट मध्ये थोडंफार गडबड झाली तरी चालू शकतं. आता प्रश्न असा आहे की हे जे आपण करतोय काहीतरी एक पहिला आपण ग्रोथ म्हणजे आजच्या सेशन मध्ये आपण पहिल्यांदा एक बघितलं की ज्या कंपन्यांचे शेअर प्राइस खूप चांगल्या वाढल्यात आणि ज्या शेअर्सची प्राइस काहीच वाढली नाहीये, तर त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर किंवा डिफरन्शिएटिंग फॅक्टर असं आहे की त्यांच्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ झाली आहे किंवा नाही झाली. ज्याच्यामध्ये ग्रोथ झाली आहे त्याच्यामध्ये शेअर प्राइस वाढली, ज्याच्यामध्ये ग्रोथ नाही झालेली प्रॉफिटमध्ये त्यांच्या शेअर प्राइस वाढल्या नाहीत. म्हणजे प्रॉफिट ग्रोथ होणं महत्वाचं आहे. दुसरा आपण एक फॅक्टर बघितला की ग्रोथ पाहिजे पण ती हाय क्वालिटी लो क्वालिटी असं आपण डिफाईन केलं. म्हणजे त्यातल्या त्यात कन्सिस्टन्सी जेवढी असेल तेवढं आपल्याला चांगलं आहे. आता तिसरा जो आजचा विषय आहे तो असा आहे की हे जे आपण करतोय ह्याच्यातून आपल्याला काय GRPD फॉर्म्युला आपण मागच्या सेशन मध्ये बघितला, त्यातला G आज आपण डिस्कस करतोय म्हणजे ग्रोथ. तर ह्या GRPD जे काही 4 पॅरामीटर्स आहेत त्याच्या बेसिसवर आपल्याला स्टॉक्स रिजेक्ट करायचे. मार्केटमध्ये काय आहे की 6000 कंपन्या आहेत. ऑब्व्हियसली आपण सगळ्या कंपन्यांचे शेअर्स आपण घेऊ शकत नाही. आपण किती घेऊ शकतो, समजा यातलं 1% म्हणजे 60 कंपन्या आपण घेऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की 5900 कंपन्या आपल्याला रिजेक्ट करायच्यात. तर हे करण्यासाठी आपल्याला या GRPD हा जो हे आहे ग्रोथ, त्याच्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी, PE रेशो आणि डेट टू इक्विटी रेशो, या 4 पॅरामीटर्सच्या मदतीने आपल्याला या 5940 कंपन्या रिजेक्ट करायच्यात. आता त्यातला पहिला जो ग्रोथचा जो पॅरामीटर आहे, तर ग्रोथ साठी आपण एक काहीतरी क्रायटेरिया घेतला पाहिजे की मागच्या 10 वर्षात किती ग्रोथ झाली असेल तर आपण हा स्टॉक सिलेक्ट करणार आणि ती जर झाली नसेल तर आपण तो स्टॉक रिजेक्ट करणार. तर त्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. निफ्टी म्हणजे काय की पूर्ण आपल्या भारताच्या इकॉनॉमीला रिफ्लेक्ट करणाऱ्या 50 मोठ्या कंपन्या आहेत. तर ह्या कंपन्यांची साधारण 12% त्यांचा प्रॉफिट ग्रोथ होतो. 12% जर समजा प्रॉफिट ग्रोथ झाला त्याचा अर्थ 10 वर्षामध्ये 3 पट त्यांचा प्रॉफिट वाढतो. तर आपण जे आता 6000 कंपन्या आपल्याकडे आहेत त्या 6000 कंपन्यांना जर समजा आपल्याला
हाय क्वालिटी आणि लो क्वालिटी असं जर त्यांना आपल्याला डिवाइड करायचं असेल, हाय क्वालिटी कंपनीज आणि लो क्वालिटी, ज्यांची ग्रोथ ग्रेटर दॅन 12% आहे, म्हणजे निफ्टी किंवा 10 वर्षात ज्यांचा प्रॉफिट 3 पटपेक्षा जास्त वाढलाय, त्या आपल्यासाठी हाय क्वालिटी कंपनीज झाल्या. ज्यांची ग्रोथ तेवढी झालेली नाहीये, म्हणजे ज्यांचा प्रॉफिट मागच्या 10 वर्षात 3 पट वाढलेला नाहीये, त्या आपल्यासाठी लो क्वालिटी कंपनीज झाल्या. हा आपला फॉर्म्युला. आजच्या आपल्या सेशनमध्ये हे कन्फ्युजन आहे की कुठलाही स्टॉक तुम्हाला कुणी सांगितलं, आता हे जे मी म्हणतोय लॉंग टर्म साठी, एखादा स्टॉक समजा याचा प्रॉफिट ग्रोथ 3 झालेलं नाही मागच्या 10 वर्षात, तर त्याच्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग वगैरे करू शकतो. पण शक्यतो असे स्टॉक्स आपल्याला लॉंग टर्म पोर्टफोलिओमध्ये नको आहेत. तर कारण का ह्याचा अर्थ असा आहे की 3x प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती ऍव्हरेज आहे, सगळ्या अख्ख्या मार्केटची ऍव्हरेज आहे. तर ज्यांचा प्रॉफिट ग्रोथ 3 पेक्षा जास्त पटीने वाढलाय मागच्या 10 वर्षात, त्या अबव ऍव्हरेज कंपन्या आहेत, म्हणजे हाय क्वालिटी कंपन्या आहेत. आणि ज्यांचा 3 पटपेक्षा कमी ग्रोथ झाली आहे, 1.5 पट 2 पट, जसं हे कॅस्ट्रॉल वगैरे हे जे आपण स्टॉक्स बघितले होते, जे ऍव्हरेज पेक्षा जे जास्त वाढलेत ते हाय क्वालिटी कंपनीज, त्यांचा स्टॉक प्राइसचा रिटर्नही तसाच असतो. ज्यांचा प्रॉफिट ग्रोथ बिलो ऍव्हरेज झालाय, म्हणजे या लो क्वालिटी कंपनी आहेत, त्यांच्या शेअर प्राइस मध्ये रिटर्नही तसाच असतो. तर त्या बेसिसवर आपण हे थोडंसं काही कंपन्या रिजेक्ट करतो. आता याच्यामध्ये काय होईल की 6,000 पैकी बऱ्याचशा कंपन्या, ऍटलिस्ट 80% कंपन्या बाद होतील. आणि बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं की हा स्टॉक, जसं आता फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर SBI, तर SBI लोक म्हणतात की सरकारी बँक आहे, ही काय बुडणार नाही. तर आपल्याला काय बुडणार नाही हा एक ऍस्पेक्ट आहे, पण ग्रोथ पण झाली पाहिजे ना. आज समजा तुम्ही 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि 10 वर्षांनी तुमच्या 1 लाखाची व्हॅल्यू जर 1 लाखच राहिली, म्हणजे तुमचे पैसे बुडाले का? नाही बुडाले, पण याच्यात अचिव्हमेंट काहीच नाहीये, उलट याच्यामध्ये फेल्युअर आहे. कारण का FD आपण केली असती तर 1 लाखाचे 2.25 लाख रुपये झाले असते. त्यामुळे शेअर प्राइस, म्हणजे ती कंपनी बुडणार नाही किंवा शेअर खाली येणार नाही, हे आपल्याला नको आहे. ते तर पाहिजेच आहे, त्याच्याबरोबर ग्रोथही झाली पाहिजे. तर सांगण्याचा हेतू असा आहे की शेअर प्राइस मध्ये ग्रोथ त्याच वेळेला होईल ज्या वेळेला कंपनीच्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ होईल. तर आपल्याला ह्या बेसिसवर लो क्वालिटी किंवा हाय क्वालिटी अशा याच्यामध्ये बायफर्गेट करायचं. जे लो क्वालिटी कंपनीज आहेत ते लॉंग टर्म पोर्टफोलिओमध्ये आपल्याला घ्यायच्या नाहीत, ज्या हाय क्वालिटी कंपन्या आहेत त्याच आपल्याला घ्यायच्या. आता पहिला पॅरामीटर जो ग्रोथ आहे GRPD फॉर्म्युलामध्ये, त्यातला पहिल्या पॅरामीटरवर आपण बऱ्याचशा कंपन्या रिजेक्ट करून टाकल्या. आता पुढचा जो पार्ट आहे रिटर्न ऑन इक्विटी प्राइस, म्हणजे फक्त ग्रोथ आहे म्हणून बाय करायचं असं नाही, त्याचा रिटर्न ऑन इक्विटी पण पाहिजे, PE रेशो रिझनेबल पाहिजे, डेट टू इक्विटी कमी पाहिजे, प्लस त्याला काही टेक्निकल फॅक्टर आपण लावू शकतो. असं करून ज्या वेळेला आपण चांगले स्टॉक्स घेऊ, जसं आता आम्ही करतो, मी स्वतःची स्ट्रॅटेजी फॉलो करतो, सेम स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये आपण चांगले स्टॉक्स कव्हर केलेत. RK फोर्ज केला होता जो 4 झालाय मागच्या 1 वर्षात, JK टायर केला होता जो 1 वर्षात 2 झालाय, IFGL रिफ्रॅक्टरीज आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण तो कव्हर केलेला आहे 600 रुपयाला. माझ्या मते 6 ऑक्टोबरची का कधीतरीची ती आपली रील होती, तो आता 450 रुपयाला आपण कव्हर केला होता तो स्टॉक. तो आता 2 महिन्यात डबल झालाय. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रॉफिटमध्ये, तर 5-6 वर्षामध्ये रेव्हेन्यू डबल झालाय आणि नेट प्रॉफिट पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 113, म्हणजे 2.5 पट झालाय. आपल्याला तर 10 वर्षात 3 पट पाहिजे, म्हणजे त्या रेंजने तो चाललाय. इथं तुम्हाला प्रॉफिट ग्रोथ दिसू शकेल. 5 वर्षात 11%, 3 वर्षात 38% याची ग्रोथ झाली आहे. सेल्स ग्रोथ याच्यामध्ये आपल्याला दिसते. तर ऍटलिस्ट आपल्याला अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर चांगले स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये येतील आणि आपल्याला रिटर्न मिळण्याची प्रोबॅबिलिटी वाढेल. आता एक समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी म्हणलं की SBI आणि कोटक महिंद्रा बँक यापैकी कोणता स्टॉक आपण घ्यायचा, याचा अर्थ एक आपल्याला रिजेक्ट करायचं, एक सिलेक्ट करायचं. तर ह्याच्यावर जाऊ नका की SBI सरकारी आहे किंवा ती बुडणार नाही. ते बुडणार नाही ते ठीक आहे, बुडली तरी आपल्याला हरकत नाही, पण ग्रोथ पाहिजे. 50 कंपन्या घेतल्या त्यातल्या 10 बुडाल्या तरी चालतील, पण 40 एवढ्या वाढल्या पाहिजेत की तो सगळा लॉस कव्हर होऊन आपला पोर्टफोलिओ कुठे गेला पाहिजे. तर म्हणजे GRPD फॉर्म्युलामध्ये जो पहिला पॅरामीटर आहे त्याच्या बेसिसवर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघूया. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की SBI हा जो स्टॉक आहे हा आपल्याला घ्यायचा का?
तर नेट प्रॉफिट जो आहे त्याचा तो मागच्या 10 वर्षामध्ये साधारण 4.5 पावणे 5 पट वाढलाय. त्याच्यामध्ये 2 वर्ष इथं लॉस होता आणि 13,000 वरनं हा स्टॉक डायरेक्ट आला लॉसमध्ये जून 3351 आणि अशा पद्धतीने 15,000 कोटींचा प्रॉफिट झालाय 70,000 कोटी. आणि त्यालाच दुसरा एक जर पर्याय मी तुम्हाला दिला, कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकेचा नेट प्रॉफिट जो आहे तो 1,800 कोटी होता, तो आता 17,173 कोटी झालाय, म्हणजे हा 9 पट झालाय. SBI 5 पट आहे, कोटक महिंद्रा बँक 9 पट आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही फ्लक्च्युएशन बघितलंय 1,800, 2,200, 2,500, 3,100, 3,500, 5,000, 6,200, 7,200, 8,500, 9,900, 12, 14,900, 17,173. एकही वर्ष याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये डिग्रोथ नाहीये, रेव्हेन्यू मध्येही एकही वर्ष डिग्रोथ नाहीये. SBIचा 5 पट झाला, याचा 9 पट झालाय. आता SBI सिलेक्ट करायचा का कोटक महिंद्रा सिलेक्ट करायचा, तुमचा चॉईस आहे. तर मी तुम्हाला फक्त फ्रेमवर्क दिलाय, त्याच्या मागे लॉजिक दिलंय, सगळं डेटा आपण जो काही ऍक्च्युअल डेटा आहे, तर लॉजिकल रिझनिंग करून आपल्याला शेअर्सची निवड करायची. कुठली तरी बँक मोठी आहे, कोणती तरी कंपनी खूप मोठी आहे, मित्रांनी घेतलंय, कोणीतरी ऑफिस मधल्या मित्रांनी सांगितलं की हा खूप वाढणार आहे वगैरे. तर लॉंग टर्म पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला कचरा नको आहे कुठल्याही परिस्थितीत, आपल्याला हाय क्वालिटी पोर्टफोलिओ बनवायचा आहे. त्याच्यासाठी हे जे पॅरामीटर्स आहेत ते जर आपण फॉलो केले, स्पेशली पहिला जो आपण फॉर्म्युलाला GRPD आपण नाव दिलं, त्यातला पहिलाच महत्वाचा G आहे. आणि इथं जर आपण चुकलो तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे मिळणार नाहीत. त्याच्यामुळं G हा एकदम स्ट्रिक्ट क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये काही जरी झालं, कुणी काही म्हणू की हा स्टॉक इतका वाढेल वगैरे वगैरे, वाढू नाही तर न वाढू त्याचं आपल्याला हे नाही. त्याच्यामध्ये क्वालिटी आपण खराब करायची नाही, भले ती ऑपॉर्च्युनिटी गेली तरी चालेल. एखाद्या शेअरमध्ये नाही कमवले, मित्रांनी कमवले, आपण नाही कमवले तरी काही अडचण नाही, पण आपल्याला क्वालिटी डायल्यूट करायची नाही. जर इनपुट जर आपला हाय क्वालिटी असेल तर ऑब्व्हियसली तो रिटर्न मध्ये आपल्याला तो 100% रिफ्लेक्ट होतो. थोडा वेळ लागतो पण रिफ्लेक्ट होतो. आता प्रश्न असा येतो की कधी कधी असं असतं की जसं आता सुझलॉन आहे, तर सुझलॉन हा स्टॉक आपण कव्हर केला होता साधारण 10 रुपयाला, 10-11 रुपयाला इथं मे महिन्यात आपणच कव्हर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं की तेजी येणार वगैरे, तो 4 पट वाढला. आता ह्याचा जर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण बघितलं तर काहीच आहे नाही, रेव्हेन्यू याचा 21,000चा 6,000 झालाय. नेट प्रॉफिट लॉस होता तेव्हाही, आताही थोडंफार काहीतरी प्रॉफिट आहे. आणि फ्लक्च्युएशन जर बघितलं तर म्हणजे भयानक फ्लक्च्युएशन. मग तरी आपण हा स्टॉक का कव्हर केला, तर काही शेअर्स असे असतात की ते टर्न अराउंड असतो, त्याच्यामध्ये लॉस मध्ये असणारे शेअर प्रॉफिट मध्ये जातात. तर अशा स्टॉक्स मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, पण लॉंग टर्म साठी घ्यायचे नाही. कारण अशा याच्यात जर आपण एंट्री केली आणि त्यात जर वर्कआउट नाही झालं तर मग आपण ट्रॅप होऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे स्टॉक आपण लॉंग टर्म पोर्टफोलिओ साठी रिजेक्ट केलेत की त्याच्यामध्ये ग्रोथ कमी आहे किंवा त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे प्रॉफिटमध्ये, तर हे आपण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओसाठी जर रिजेक्ट केले असतील तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं नाही असं नाही. ते ट्रेडिंग करून आपण तिथं ऑपॉर्च्युनिटी शॉर्ट टर्म गेन आपण मिळवू शकतो. पण जर लॉंग टर्मचा एक कोर पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही जरी झालं तरी हे क्रायटेरिया फॉलो करून मग तशा पद्धतीने जर चांगला एक 50 शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवला तर शेअर मार्केटमध्ये लॉस होणं जवळपास अशक्य आहे आणि परफॉर्मन्स मिळतो, असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर अशा पद्धतीने हा जो ग्रोथ क्रायटेरिया आहे हा फॉलो करा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक्स आहेत ते स्क्रीनरला जाऊन तुम्ही त्यांचे 10 वर्षाचे प्रॉफिट ग्रोथ किती झालाय आणि कसा झालाय, म्हणजे कन्सिस्टन्सी आहे का नाही, त्याच्या बेसिसवर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आता ते शेअर्स विकण्याची गरज नाहीये, पण तुम्ही हाय क्वालिटी किती शेअर्स घेतलेत आणि लो क्वालिटी किती घेतलेत त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. आणि इन फ्युचर हा क्रायटेरिया वापरा जेणेकरून चांगल्यातले चांगले शेअर्स आपल्याकडे येतील. हे पोर्टफोलिओ आपण जो बनवतो, स्टॉक्सचा जो आपण पोर्टफोलिओ बनवतो ते क्रिकेटची टीम निवडण्यासारखे. तर तुम्हाला बेस्ट म्हणजे बेस्टच पाहिजे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको. जसं क्रिकेटमध्ये 11 प्लेयर असतात तर तिथं टीम सिलेक्शन करणारे काय बघतात की त्याला ऑलराऊंडर पाहिजे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला पाहिजे, कन्सिस्टंट पाहिजे. अशा ह्याने आपण क्रिकेट टीम सिलेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये
बेस्ट ऑफ द बेस्ट घेण्याचा ते प्रयत्न करतात. तशी आपल्याला ही एक स्टॉक्सची टीमच बनवायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 6,000 पैकी ज्या बेस्ट 50-60 कंपन्या असतील त्याच आपल्या कोर लॉंग टर्म पोर्टफोलिओमध्ये पाहिजेत. आणि अशा आपण शेअर्स बाय करतो म्हणजे आपण त्यांचे मालक होतो. तर आपल्याला अशा चांगल्या कंपन्यांचाच मालक व्हायचंय. जे आपण शेअर्स रिजेक्ट करू तेही वाढतील, सगळेच वाढणार आहेत, त्याच्यात काही हे नाही. त्यातल्या त्यात कन्सिस्टन्सी आणि ग्रोथ जर असेल तर पोर्टफोलिओमध्ये फ्लक्च्युएशन होत नाहीत आणि ओव्हर द पिरियड चांगलं कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळतो. त्याच्यामध्ये डिव्हिडंडही चांगला मिळतो. आजचा आपण हा एक पहिला पॅरामीटर कव्हर केला आहे ग्रोथचा. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण रिटर्न ऑन इक्विटी, PE रेशो आणि डेट टू इक्विटी स्टेप बाय स्टेप कव्हर करूया.